ज्यांना ते प्रश्न तुम्ही आम्ही विचारू ते आम्हाला विचारतील, तुम्ही सगळेच विचारू नका. सगळेच विचारल्यावर प्रत्येक जागी काय होणार? यांचं तुम्हाला ऐकायचं नाही का? दादांच्या सोबत आहेत ना, ऐकायचं नाही का? मग चला मग. सध्या मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाहेर असलेल्या मुख्य रस्त्यावर आहेत. सध्या त्यांनी रस्ता अडवून धरलेला आहे. या मराठा आंदोलकांचा आरोप आहे की आमच्या गाड्या अडवल्या गेल्या आणि त्याच्यामुळे ते आता या ठिकाणी रस्त्यावर बसलेले आहेत. पोलीस प्रशासनानं त्यांना समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र आमच्या गाड्या अडवल्या गेल्यात अशा प्रकारचा आरोप मराठा आंदोलकांकडून केला जातोय. आपण पाहू शकतो की मुंबईच्या रस्त्याबाहेरची ही सगळी परिस्थिती आहे आणि पूर्णपणे या ठिकाणी वाहतूक कोंडी आपल्याला झालेली दिसते. पोलीस प्रशासनानं या मराठा आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. अजूनही पोलीस जे आहेत ते या मराठा आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या सूचना पोलिसांकडनं केल्या जात आहेत. प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली दिसून येते, मात्र पोलिसांनी आमच्या गाड्या अडवल्या आणि त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन करतोय अशा प्रकारची भूमिका मराठा आंदोलकांनी घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाकडून या सगळ्या मराठा आंदोलकांना त्यांच्या प्रतिनिधीला सोबत घेऊन रस्त्यावरून बाजूला काढण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय, कारण मुंबईच्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर सध्या वाहतूक कोंडी झालेली आपल्याला दिसून येते. गणेश मंजुळा, न्यूज 18 लोकमत, मुंबई.